लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा, मनोज जरांगेंचा आदेश। आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला। आता विधानसभेत त्यांची जिरवायची, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले। आता कुणाच्या जागा वाढवायच्या, कोणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे। विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी हे आवाहन केलं आहे। मनोज जरांगे म्हणाले की मराठ्यांना बेदखल करण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे। कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना जी अपेक्षा होती ती आशा सरकारने संपवली आहे। मराठ्यांचं आयुष्य बेचिराग करण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे। फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला। देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली। या मराठ्यांची पोरं आरक्षणापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहिली पाहिजेत, अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले। सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात, पण मराठा समाज एक ठेवायचा नाही। मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलं। देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले, मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला। हो, आता 100% संपली नाही, संपवली। शेवटी गोरगरीब मराठ्यांना आशा होती की सरकार आणि देवेंद्र फडणवीस जाणून बुजून असं करणार नाहीये म्हणून। शेवटी मराठ्यांची दखल घेण्याऐवजी बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीसनी केलं। देवेंद्र फडणवीसनी मराठ्यांचे पोरांचं आयुष्य बेचिराग करायचं काम केलंय। आमचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले पाहिजेत, यासाठी पुरेपूर प्रयत्न सरकारच्या वतीनं झाला आहे। हे ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं त्याच मराठ्यांना बेचिराग कसं करता येईल यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्या विरोधात केला आहे। कारण जी आशा गोरगरीब मराठ्यांना होती, जे कष्टकरी, कर्मचारी, कामगार, शेतमजूर या सगळ्या बांधवांना जी अपेक्षा होती की सरकार आपल्या लेकराला आरक्षण 100% देईल, मराठ्यांच्या लेकराचे मुर्दे पाडून पापाचा वाटेकरी कधीच हे सरकार होणार नाही, ही जी आशा होती ती मात्र सरकारनं स्वतःहून आमची आशा संपवली। शेवटी या सामाजिक चळवळीत काम करत असताना, या क्षेत्रात काम करत असताना शेवटी वैचारिक मतभेद असतेत आणि ते असायला सुद्धा पाहिजे। ते होते त्या लेवलवरती सगळ्या पद्धतीनं चळवळी सुरू होत्या, परंतु हे आंदोलन आणि हा मराठा समाज काही केल्या एकत्र ठेवायचा नाही। या समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही। जर या समाजाचे पोरं मोठे झाले तर आपलं काय होईल? हा समाज, मराठी समाज कधीच इतका बलाढ्य असल्यामुळे याला कधीच मोठं होऊ द्यायचं नाही। या मराठ्यांचे पोरं आरक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत, नोकऱ्यांपासून, शिक्षणापासून, आणि या मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजेत। हे वचन जे देवेंद्र फडणवीसने उचललं होतं, सत्ता मात्र मराठ्यांनी दिली आणि सत्तेचा गैरवापर करून पूर्ण मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसने काम केलं आणि मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजेत या तत्वानं, द्वेषानं आणि आकाशानं देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागलेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली। आता जरी ते निर्णय घ्यायचे त्यांच्या हातात होते, सत्ता त्यांच्या हातात होती, म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही। उलट मराठ्यांना डवचण्यासाठी त्यांच्या शब्दावर मराठ्यांच्या पाय दिला, मराठ्यांच्या मुद्दाम नशिबाला हात घातला त्यांनी की यांचे मुर्दे कसे पडतील या हिशोबानं आमच्या नाकावरती टिचून त्यांनी ओबीसीच्या 17 जाती आरक्षणात घातल्या, पण मराठ्यांचं आरक्षण दिलं नाही। ही त्याच दिवशी मराठ्यांना खुन्नस कळाली होती की हा माणूस आरक्षण देणार नाही, कारण आम्ही एवढे गाफील नाही आहेत, आम्हाला हे कळत होतं। परंतु क्षत्रियाचा धर्म असतो की शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवा, शेवटच्या घटकापर्यंत विश्वास ठेवा, काहीही होऊ शकतं, कारण लढताना सुद्धा शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं, या भूमिकेतून आम्ही विश्वास ठेवला होता। परंतु त्या माणसानं शेवटी त्यांचा जे बरबटलेले विचार होते त्यांच्या पोटात, शेवटी ते त्यांनी बाहेर आणलेच। शेवटी मराठ्यांचे आचारसंहिता लावून त्यांना जे वाटोळं करायचं होतं ते केलं। आम्हाला त्याच दिवशी त्यांनी खुन्नस दिली होती की मी या 17-18 जाती ओबीसी आरक्षणात घालतोय, आम्ही मराठ्यांना मोजत नाहीत, आम्ही मराठ्यांना गिनीत नाहीत, मराठ्यांची दखलसुद्धा घेत नाहीत आणि आम्ही मराठ्यांना बाजूला ठेवून सत्तेवर बसू, पण मराठ्यांचं वाटोळं करू। आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की आज मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव टाकले, सगळे षड्यंत्र टाकलेत, परंतु
शेवटी मागण्या मान्य करायच्या की नाही करायचे हे तुमच्या हातात होतं, कारण सत्तेत तुम्ही होतात. पण आता मतदान मतं द्यायची की नाहीत हे आता मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमचे लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आमचे लेकरं खुर्चीवर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकारी नाही झाले पाहिजेत, यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही माझ्या मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि समाज सुद्धा आता बसत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.